वाटत नाही होतो हिंदुत्वासाठी, त्याला काय प्रॉब्लेम आहे. नाही पण मी असं वाचलं होतं आणि ऐकलं होतं त्यावेळेला तुमच्या अगदी तरुणपणातले की जयसिंगराव आणि हे सगळ्या ज्या काही होत्या त्याच्यामध्ये हरिभाऊ याच्यामध्ये तुमची ओढाताण झाली, हरिभाऊ बागडे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यातल्या राजकारणामध्ये, त्यामुळे तुमच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हरिभाऊ किंवा जयसिंगरावांचा काही विषय नाही आहे. जयसिंगरावांचा मराठवाड्याचा मतदारसंघ होता, हरिभाऊंचा त्यावेळेचा संभाजीनगर पूर्व होता, आता ज्याला फुलंब्री म्हणतात तो मतदारसंघ होता. हे दोघांबरोबर हरिभाऊ पण असो किंवा जयसिंगराव असो, हे यांना संघाचं बॅकग्राऊंड आहेच जुनं. ठीक आहे, आज जयसिंगराव मला वाटतं राष्ट्रवादी ते शरद पवार साहेबांच्या, हरिभाऊ तर आज राज्यपाल आहे राजस्थानचे. पण त्यावेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये संघ असो भाजप असो याच्यात कोऑर्डिनेशन करण्याचं काम हरिभाऊच करायचे ना मोठं. हरिभाऊंचं एक समंजस नेतृत्व म्हणून हरिभाऊंची एक प्रतिमा होती, आजही आहे, त्यात नाकारायला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. पण त्यांच्यातला काही संघर्ष होता अशातला काही मला काही वाटत नाही. त्या काळात आताचं सारखं संघर्ष व्हायचे नाही. नेते कधी चुकूनही एकमेकांच्या कार्यकर्त्यासमोर कधी बोलायचे, काय करायचे ते कृतीतून व्यवस्थित करायचे, पण कधी कोणाला फुकट सांगायचे नाही. आता तर लोक ओपन बोलतात सगळ्या गोष्टी. कार्यक्रम करायचा तर न बोलता करायचा, न बोलता त्यावेळेस व्हायचा, तो ऑटोमॅटिक व्हायचा, त्याला काही सांगायची गरज नव्हती. आता सांगून हा याचा तो याचा, कार्यकर्ते विभागत नव्हते कधी, सगळ्यांबरोबर राहायचे. नेते पण तसे वागत नव्हते की हा तुझा हा त्याचा हा त्याचा. नेते सगळ्याच पक्षात होतं. आता थोडं असं झालं की याचे कार्यकर्ते एवढे याचे एवढे, मग ते भांडणं होतात तसे. हे धंदे आधी नव्हतेच ना. पण मग तुम्हाला शिवसेनेत कोण घेऊन गेलं? मला तसं पाहायला गेलं तर दिवाकर रावते साहेब, दिवाकर रावते साहेब आणि नंतर चंद्रकांत खैरे साहेब. मेन दिवाकर रावते साहेबांनी सुरुवातीला, कारण दिवाकर रावते साहेब मराठवाड्याचे संपर्क प्रमुख होते त्या काळात, आणि त्यांची अशी नजर असायची वेगवेगळ्या कार्यकर्त्यावर, वेगवेगळ्या पक्षातले असेल सगळीकडं, पूर्ण मराठवाड्यात असायची त्यांची. आताची जी मधल्या काळातली जी पिढी होती ती सगळी रावते साहेबांनी कोणाला आमदार बनवलेलं, कोणाला खासदार बनवलेलं, अशा प्रकारची पिढी खऱ्या अर्थानं जी बेसिक मधल्या काळातली होती ही दिवाकर रावते साहेबांनीच बनवलेली आहे. आता ही पिढी ठीक आहे, आता ही पिढी थोडी पुढे सिनियर झालेली आहे, पण बेसिक मधल्या 95 पासून तर 2010-15 पर्यंतचा काळ होता, 15-20, त्याच्यातली जी पिढी होती ती जी रावते साहेबांनी घडविलेलीच होती. आणि मी सुद्धा रावते साहेबांच्या बरोबरच काम केलं. म्हणजे पार पत्र लिहिणं, ड्राफ्टिंगपासून रावते साहेब शिकवतात. म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं परफेक्ट बनण्यासारखं होतं. मी म्हणत नाही आम्ही परफेक्ट झालो, पण एक जनरली त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे एक मोठं शिक्षणच असतं. ते घेतलेलं आम्ही.